महाराज नमस्कार. नमस्कार साहेब. तुमचा हा जो गोट फार्म आहे सगळे किती शेळे आहेत? आता ह्यो जो गोट फार्म आहे याच्यामध्ये कमीत कमी 20 ते 22 शेळ्या आहेत. कुठल्या जातीचे आहेत? ह्या सगळ्या पंजाब जातीच्या शेळ्या आहेत. म्हणजे पंजाब म्हणून बिटल ही शेळी तिथं असते, बिटल जातीची. त्या बिटल जातीला चांगली मागणी आहे कारण ही वेट गेन जास्त करते. त्याच्यामुळं ही नसल लवकर वेट गेन करते आणि त्याच्यापासून जास्त उत्पन्न भेटू शकतं. म्हणून आम्ही या बिटल जातीच्या पंजाबवरून शेळ्या आणलेल्या आहेत. एका शेळीची किंमत काय? एका शेळीची किंमत साहेब काय होतं, आपल्याकडे किंमत ठरवली जाते पण तिकडे किलोवर बाजार असतो. किलोवर? हो. तर आपण जर पंजाबला गेलो तर 500 रुपये 600 रुपये वजनाने तिथून आपल्याला विकत घ्यावं लागते. हे जे शेळ्या आहेत कुठलीच जात आहे यांची? यांची बिटल जात आहे. पंजाबमध्ये ही नसल, पंजाबमध्ये म्हणजे जसं राजस्थानमध्ये शिरोय आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जसं बीडमध्ये जी शेळी असते उस्मानाबादी म्हणतो आपण, तशी ही पंजाबची बिटल म्हणून शेळी आहे. किती शेळ्या त्या? आता ह्या ज्या मी आणल्या होत्या त्या 15 शेळ्या, 15 मादे आणि एक नर आणला होता. किती वर्ष हा व्यवसाय करता? आता मी तसा 2016-17 पासून ह्या व्यवसायात आहे. पहिले शिरोई नसलच्या मी शेळ्या आणल्या आणि घरापाशी छोटंसं एक शेळी फार्म करत होतो. त्याच्यामधून उत्पन्न चांगलं येत होतं. पण 2020च्या दरम्यान 17ला मी पालन केल्यानंतर 20ला माझा परत असं जसं आज हा प्रकार घडलाय, काल हा प्रकार घडलाय, तसं 2020मध्ये 11/11/2020मध्ये असंच बिबट्याने हल्ला केला आणि माझ्या 3 शेळ्या संपवल्या. आणि तिथं माझं कुटुंब राहायचं, मुलं बाळ असायची. तेव्हा मी लगेच एवढं मोठं सेट बांधू शकत नव्हतो. म्हणून ते परत तो फार्म मी विकला. म्हणजे ज्या मी 4-5 लाखाला शेळ्या आणल्या होत्या त्या काही 70 ते 80 हजार रुपयात मला विकावं लागल्या. काय त्याला कारण फक्त बिबट्या होता. आणि त्यावेळेस एक मिनिट तुम्हाला थांबवतो. त्यावेळेस ज्या शेळ्या बिबट्याने खाल्ल्या त्याची भरपाई मिळाली साहेब? त्यावेळेस जेव्हा बिबट्याचा इन्कमिंग म्हणजे फार्ममध्ये जेव्हा तो आला तेव्हा 1 वाजले होते रात्रीचे. त्याचा आवाज आल्यानंतर शेळ्या काय एवढ्या जोरात ओरडतात म्हणून मी त्या फार्ममध्ये गेलो तर माझ्यावर सुद्धा अटॅक केला होता. माझ्या गुडघ्यावर अजूनही त्या बिबट्याच्या नख्यांच्या खुणा आहेत. तर त्यावेळेस मी साहेबांना फोन केला. साहेब सकाळी आल्यानंतर त्यांना रात्रीचं मी फोन करत होतो. ते म्हणले बाहेर पडू नका, काय नुकसान व्हायची ती होऊ द्या. क्षेत्रपाल कोण होतं त्यावेळेस? वेल्हे म्हणून क्षेत्रपाल होते, वेल्हे म्हणून आडनावाचे, नवीनच लागले होते. ते दुसऱ्या दिवशी आले, त्यांनी पंचनामा केला. पंचनामा करून जी शेळी मयत आहे ती शेळी त्या पंचनामा झाल्यानंतर तिथं पिंजरा लावण्यात आला आणि ती जी शेळी मयत आहे तीच शेळी मयत त्या पिंजऱ्यामध्ये ठेवली. काही 10 ते 15 मिनिटांमध्ये संध्याकाळी 6 वाजता पिंजरा लावला आणि 6:30 वाजता तो बिबट्या त्या पिंजऱ्यात पडलेला आहे. आणि त्यावेळेस त्यांनी पंचनामा केले, फोटो केले, सगळं काही. आजपर्यंत मला कुठलीही नुकसान भरपाई भेटलेली नाही. तुम्ही हे कॅमेऱ्यावर बोलताय बरं का? 100% साहेब. आता काल नेमकं काय घडलं? आता काल असं घडलं का, आता ह्यो जो शेळी फार्म आहे हा शेळी फार्म मी साहेब 2 वर्षापासून इथं शेळी फार्म चालू केलेला आहे. 2 वर्षापूर्वी कोरोनाचा काळ संपल्यानंतर शेतीमध्ये उत्पन्न काय भेटत नाही आणि शेतीमध्ये उत्पन्न नसताना कुठंतरी आपल्या मुलांची उपजीविका करण्यासाठी, मुलांच्या जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी कुठला ना कुठला धंदा, जोडधंदा हा शेतीला गरजेचा आहे. कारण की आज जर कुठली कंपनी टाकायची म्हणलं किंवा कुठला बाहेर जाऊन धंदा करायचा म्हणलं तर रेस चालू झालेली आहे. ते म्हणलं बाबा याची उपजीविका करण्यासाठी हा शेळी फार्म 2 वर्षापूर्वी मी शेडला कमीत कमी 3, हे बघा हे शेड आहे साहेब, याला एकदम व्यवस्थितरित्या मी 3 ते 3.5 लाख रुपये खर्च केला. कंपाऊंडला 1 लाख ते 1.5 लाख रुपये खर्च केला. याच्यामध्ये कॅमेरे बसवले साहेब. कॅमेरे आता याला 1 2 3 4 कॅमेरे फार्मला आहेत. आता एक दिसतोय, हा इथे एक आहे, त्यात शेडमध्ये एक आहे, 2 एंट्रीला एक आहे साहेब, 3 आणि पुढून समोरून एक आहे. कोण येतंय रोडच्या दिशेने, कोण अचानक रोडनी येतंय व काही चोरी बिरी होईल म्हणून आपण कंपाऊंड मध्ये जर कुठूनही बिबट्या आला किंवा कुठला माणूस आला तर तो काय डिटेक्ट होत नाही? मग पूर्ण नाही डिटेक्ट होऊ शकत ना साहेब. कॅमेरे तशा अँगलनी काढायला लावले? नाही, आता बघा ते कॅमेरे तशा अँगलनी लावण्याची गरज होती 100%. पण आम्ही बिबट्याच्या भीतीने कॅमेरे लावलेले नाहीत, चोरीच्या भीतीने लावलेले आहेत. तेव्हा चोरी करत असताना कुठलीही चोरी ही दरवाजाकडून होते. तेव्हा दरवाजे आणि दरवाजाच्या जवळपास असणारी जी काय भूमिका आपल्याला कॅमेऱ्यात शूट करता येईल त्या पद्धतीने आपण कॅमेरे लावले. आणि 2 वर्षापासून हा शेळी फार्म आम्ही चालवतोय. तर काल अचानक म्हणजे 10/3/2025 रोजी रात्री 2 वाजता आमच्या शेळी फार्मवर बिबट्याचा हल्ला झाला. 2 वाजता एक बिबट्या आला, 3:15 वाजता एक बिबट्या आला आणि 4च्या दरम्यान एक बिबट्या आला. ते बिबट्या आल्यानंतर कुठून आला? पहिले बिबट्या हे बघा तुम्हाला दाखवतो. आता याची उंची जी आहे, आता माझी उंची कमीत कमी 5.25 फूट आहे आणि पूर्ण हातवर केल्यानंतर कमीत कमी 8 फूट होते. हे बघा
एवढं उंच हा ते असल्यानंतर तो इथून आला, कॅमेऱ्यामध्ये शूट झाला, त्याचे पुरावे पण माझ्याकडे कॅमेरे शूट झाले, तुम्हाला दाखवू शकतो मी. इथून आला, इथून एक ह्या दिशेने आला, तो 3:15 वर आला, एक ह्या दिशेने आला, तो 2:15 दरम्यान आतमध्ये आला, आणि तिसरा बिबट्या तो इकडून आतमध्ये आलेला आहे. तिसरा बिबट्या पण याच्यामध्ये दिसतोय. हो, आणि आता कसं होतं का, आमचं कसं सकाळी उठल्यानंतर शेळ्यांचं जे खाणं पाणी करताना आमचे कर्मचारी आले, पाहतात तर बकरं पूर्णपणे 7च्या 7 बकरं गायब झालेली आहेत. 7 शेळ्या होते का बकरं होते? बकरं होती साहेब. किती महिन्याची? एक 4 पिल्लं ही 3 महिन्याची होती, एक पिल्लू 1 महिना 1.25 महिन्याचं होतं, आणि 2 पिल्लं होती ती 15 ते 20 दिवसाची होती. आता बिबट्याने जे बकरू नेलं किंवा जी शेळी नेली त्याचं काहीतरी फुटेज थोडंफार तरी असेल ना? त्याचं या बघा, कॅमेरे आम्ही आमच्या फक्त चोरीच्या होऊ शकते म्हणून आम्ही आमचे कॅमेरे बसवलेत. त्या कॅमेऱ्यामध्ये एक बिबट्या आतमध्ये जाताना दिसतोय, आणि त्या पिल्लाच्या पाठीमागे लागून तो पिल्लाला धरून बाहेर घेऊन जाताना दिसतोय, पण तो ह्या मार्गाने गेला. इकडे कॅमेऱ्यामध्ये डिटेल झाला. आणि दुसरा विषय काय झाला की इथं लाईट लावलेली आपण, त्याच्यामुळे तो कॅमेऱ्यात चांगला दिसतोय. दुसरा, आणि बाकीचे ते तिकडून पण भाग आहे, तिकडे काय कॅमेरा लावलेला नाही. 6 पिल्लं तिकडून नेली गेली, कारण इकडे दिसत नाही म्हणजे 100% त्यांचा मार्ग तो तिकडलाच असणार आहे. 7 पिल्लं किती किती महिन्याची म्हटले? 3 महिन्याची 4 होती, महिन्यात 1.25 महिन्याचं 1 होतं, आणि 15 दिवसाची 2 होती. 3 बिबटे आणि 7 पिल्लं, 7 बकरी गेली. असं नेऊ शकतात म्हणजे तुमच्यावर अविश्वास आहे असं मी म्हणत नाही, परंतु मग ते 7 नेऊ शकतात कसे? त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम झाला साहेब, जी 15 दिवसाची पिल्लं होती त्यांनी जागेवर बसून ती संपून टाकली. त्याचं काही पायी बी शिल्लक? त्याचं 15 दिवसाच्या पिल्लाचं काहीच राहू शकत नाही. 15 दिवसाच्या पिल्लांचं काहीच राहू शकत नाही. नंतर जी पिल्लं आहेत ना ती ह्या मार्गाने बघा साहेब, या मार्गाने बाहेर नेलेली आहेत. तिकडून नेले तर तुम्ही काय पाहिलं? हो साहेब, मी स्वतः पण तुम्हाला दाखवतो. मी या आता इथं फरफट पण आहे, इथून असे बिबट्यानी आहे ना ही पिल्लं अशी ओढत 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 इथून आणली. कारण की बिबट्या काय करतो, तोंड पकडतो किंवा असं गळा पकडल्यानंतर त्याचे 4ही पाय लटकले असं बघा, तुम्हाला फरफट दिसते, नरड पकडतो. हा या बघा, ही फरफट आहे, या दिशेने फरफट चाललेली आहे बघा. त्या बिबट्याच्या नख्यांचा इथं माग आहे बघा, हे बघा इथं दिसतंय. आणि हे बघा इथं तुम्हाला केस दिसेल, इथं केस आहेत, इथून तो बाहेर घ्या बघा. बघा साहेब तुम्हाला इथं बघा, हे बघा. आणि बिबट्या एवढ्याच अंतरामधून बाहेर पडला साहेब, पिल्लांना घेऊन. वन खात्याला कळवलं इथं कोण आलं पहिले बिचके साहेब का कोणतरी आहेत, काय त्यांचं नाव मला एवढं परफेक्ट माहित नाही. नंबर मी काय घेतला, जे जुने वन खात्यावाले होते ना त्यांच्याकडून तो नंबर घेतला, त्यांना फोन केला, त्यांना पाचारण केल्यानंतर किती वाजता आले? ते 10च्या दरम्यान आले. आल्यावर काय म्हणाले? आल्यानंतर त्यांना मी म्हणलो असा असा प्रकार झालाय, तर ते बोलले अहो इथं काहीच दिसत नाही, तुम्ही म्हणता बिबट्याने हल्ला केला. आणि म्हणजे माझ्यावर अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा त्यांनी, का बाबा इथं पिल्लं तर दिसली पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं. अविश्वास दाखवला म्हणजे त्यांची तुमची काही दुश्मनी नाही किंवा शेजारी शेती नाही, बरोबर आहे, शेवटी पुरावा लागतो म्हणून ते कदाचित म्हणले असतील साहेब. म्हणजे मी त्यांची बाजू नाही घेत किंवा तुमच्यावर अविश्वास दाखवतो असं नाही. या बघा तुमचं म्हणणं किंवा तुम्ही जे पॉईंट मांडला तो बरोबर आहे, पण जेव्हा मी माझा पॉईंट मांडतो माझं पूर्ण त्यांनी म्हणणं समजावून घ्यायला पाहिजे होतं साहेब. कारण की समजून हो, वेळ समजून घेण्याची होती. कारण की मला तुम्ही 7 पिल्लं गेली, 7 पिल्लांचे तुम्ही नुकसान भरपाई भेटणारे किंवा 7 पिल्लांचं तुम्ही गणित करणारे, 5,000 रुपयाला एक पिल्लू झालं, 35,000 रुपयाची नुकसान झाली नाही साहेब. कारण की ही हे जे शेळ्या मी आणल्यात ह्या पंजाबवरून आणल्यात, याचा विचार करा. तुमचं किती रुपयाचं नुकसान झालं? माझं तसं बारीक विचार केला, जर स्टडी केला ना साहेब, कमीत कमी 2 लाखाचं नुकसान झालं. 2 लाखाचं नुकसान. बकऱ्यांच्या किमती? आता तुम्हाला त्याचं एक गणित सांगतो साहेब. जर वन खात्याकडून आपल्याकडून चुकून एखादं जर वन खात्यातलं झाड तुटलं गेलं, वन खात्यातलं झाड तुटलं गेलं आणि वन खात्याचं पंचनामा करतं ना, तेव्हा त्याचं आयु पाहतं. आयु पाहिल्यानंतर त्याचं आता ह्या झाडाला आयुष्य 100 वर्ष आहे, म्हणजे 10च वर्षात होतं. इथून पुढे ते किती उत्पन्न देणार आहे, ती नुकसान भरपाई शेतकऱ्यावर किंवा ते ज्यांनी चूक केली त्याच्यावर लावतं. आता जी 7 पिल्लं झाली, 7 पिल्लं शेळींनी देण्यासाठी मला 1.5 वर्ष कष्ट करावं लागलेत. मला त्याला 12,000 रुपयाचा मजूर महिन्याला लावून ते पिल्लं जी शेळ्या आणल्या त्यांना डेव्हलप करावं लागलं, त्यांना खाद्य द्यावं लागलं, त्यांना मोठी करावं लागली. आणि जसं आपण एखादी बाजरी पेरतो त्याला कणस येतं, त्याचे दाणेच कोणतरी घेऊन जातं, अशी माझ्या परिस्थिती आलेली आहे. त्याच्यामुळे माझी नुकसान खूप मोठी झालेली आहे. वन खात्याचे अधिकारी काय म्हणाले आल्यावर? नाही, वन खात्याचे सुरुवातीला ते आले, ते बोलले तुमचं किती नुकसान झालं? म्हणलं माझी 7 पिल्लं गेली. 7 पिल्लं गेली तर ते बोलले तुमच्याकडे पुरावा काय? अरे म्हणलं आता पुरावा काय दाखवायचा? त्यांनी सुरुवातच माझ्याकडून पुराव्याने केली साहेब.
तर पुराव्याने केल्यानंतर माझ्यासारखा बाबा एक एज्युकेटेड माणूस आहे, प्रगतशील शेतकरी आहे, गावचं पद भूषवलेलं आहे, हा व्यक्ती किंवा धार्मिक माणूस आहे, हा व्यक्ती चुकीचे काही माहिती देऊ शकतो का? त्यांनी कमीत कमी एक माझं जाऊ दे, पण शेतकऱ्यावर त्यांनी पहिल्यांदा विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेवून त्याचा माग काढला पाहिजे, त्याच्यावर चौकशी केली पाहिजे, सांत्वन केलं पाहिजे शेतकऱ्याचं. नंतर तुम्ही पुराव्याच्या किंवा कायद्याच्या भाषा करा. तुम्ही पहिले आलेत एक माणूस म्हणून, तुम्ही वन खात्यावाल्यांनी माणूस म्हणून त्या शेतकऱ्याकडे जा. त्याची जी काय त्याला किती टेन्शन आहे किंवा किती त्रास झाला याच्याची पहिले लक्ष द्या. नंतर तुम्ही तुमच्या कायद्याच्या भाषा बोलायला सुरुवात करा. तुम्ही आल्यानंतर डायरेक्ट कायद्याचीच भाषा बोलता का बाबा पुरावे काय किंवा कसं काय झालं तुम्हाला 7 पिल्लं नेली कशी काय, मग गेला कुठून. आता हे जर आम्हाला माहीत असतं तर साहेब मी आदल्या दिवशी इथं येऊन मुक्कामी राहिला असतो ना, बिबटे उद्या येणार आहे म्हणून. असं त्याच्यामुळे माझं थोडंसं काल राग अनावर झाला साहेब. राग अनावर झाल्यानंतर एक मन म्हणायचं का बाबा वन खात्यावाले करतायत, त्यांना पुरावे पाहिजे. प्रशासनामध्ये म्हणजे मी काम केलं सरपंच म्हणून, पुरावे असल्याशिवाय काय होणार नाही मान्य आहे. पण माझी एकच भूमिका किंवा एकच मागणी होती का साहेब तुम्ही पहिल्यांदा जेव्हा आलेत ना, सांत्वनपर माझ्याबरोबर बोला. ते त्यांच्याकडून झालं नाही. त्याच्यामुळे माझा काल राग अनावर झाला. आणि राग अनावर झाल्यानंतर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं काय घाबरू नका, तुमची नुकसान भरपाई भेटेल. साहेब त्यांनी काय ऑप्शन सांगितलं होतं कुठल्या बाबत? भरपाई संदर्भात नाही, त्यांनी भरपाई संदर्भात असं ऑप्शन सांगितलं का तुम्ही पंचनामा करू, पंचनामा सही करा, डॉक्टरचं सर्टिफिकेट घेऊ, त्यानंतर तुम्हाला बँकेचं जो नंबर आहे तो द्यावा लागेल, अशा आणि 7/12 द्यावा लागेल. एवढ्या गोष्टी तुम्हाला पूर्तता करायचं आणि 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला आम्ही नुकसान भरपाई देऊ. आता त्यांना वाटलं माझ्या हा जो प्रकार घडला पहिल्यांदाच घडलाय असं त्यांना वाटलं होतं. पण मी याच्यामधला मला खूप मोठा अनुभव होता, कारण 2020 मध्ये हा माझा प्रसंग आला होता ना. 2020च्या दरम्यान तुम्हाला मागे सांगितलं नोव्हेंबरमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला होता. त्याची नुकसान भरपाई आजपर्यंत नाही साहेब माझ्याकडे. त्याची बातमी सुद्धा बनवलेली होती, म्हणजे लाईव्ह पुरावा असं सुद्धा यांनी मला नुकसान भरपाई दिली नाही, विचारपूस केली नाही, काय नाही. तर आता मी त्यांच्या विश्वास का ठेवायचा? मग मी त्यांना बोललो की बाबा माझ्या 2020 मध्ये जी नुकसान झाली त्याची भरपाईचं काय? ते बोलले त्यावेळेस साहेब वेगळे होते, त्यावेळेस कर्मचारी वेगळे होते, आम्ही त्याबाबत सांगू शकत नाही. आता पण मी यश झाल्यात. काल चव्हाण साहेबांनी मला अधिकारी बदलले म्हणजे काय कायदे पुस्तकं बदलत नाही ना, शेवटी नियम सगळ्यांना तो सेम असतो. 100% साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण चव्हाण साहेब तसे बोलले ना का त्यावेळेस मी अधिकारी नव्हतो आणि आता तुम्हाला यश 100% मी आहे तर तुम्हाला भरपाई देण्याची एक शब्द देतो. पण मला त्यांच्यावर म्हणजे ते जे बोलले याच्यावर का विश्वास बसला नाही, कारण की यांची बदली झाल्यानंतर आपण करायचं काय, शेतकऱ्यांनी करायचं काय. आणि मधल्या काळामध्ये साहेब मी कालही सांगितलं आजही सांगेल का मधल्या काळामध्ये मी खूप पंचनामे केले. म्हणजे धनगर आमच्या गावामध्ये धनगर येतात, मग ते धनगरांचे घोडा धरला त्याचे पंचनामे झाले, त्याचे पण कुठली नुकसान भरपाई भेटली नाही. तेव्हा मग मी त्यांना काय बोललो, तुम्ही नुकसान भरपाई देताय ना, नुकसान भरपाई देत असताना तुम्ही इथून पाठीमागच्या लोकांची किती दिली याचं मला उत्तर द्या. माझी नुकसान भरपाई मला दिली नाही तरी चालेल, पण जुन्नर तालुक्यामध्ये जेवढ्या लोकांची जी पशुधन आहे त्याची नुकसान झाली त्या नुकसानीची भरपाई तुम्ही किती दिली? तर मला त्याच्यामध्ये त्यांची जी उत्तरं आली ती व्यवस्थित काय मला मनाला पटण्याजोगी नव्हती. तेव्हा आणि त्यांना मी म्हणत होतो की बाबा तुम्ही लेखी स्वरूपात द्या, ते काय मला लेखी स्वरूपात द्यायला तयार नव्हते. तेव्हा मला वाटलं का मी माझ्यासाठी पण, कारण माणसांनी स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, आपल्या शिवाजी महाराजांनी सांगितलंय का सर्वांस पोटास लावणे आहे. मी माझ्या हक्कासाठी लढत असताना मला तालुक्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांना भरपाई कशी भेटेल याचं माझ्या डोक्यामध्ये नियोजन आलं आणि मी काल शोले स्टाईलमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. मुद्दा शिल्लक असा राहतो तर ते तुम्हाला भरपाई द्यायला तयार होते, बरोबर आहे. सुरुवातीला विश्वास दाखवला, नंतर चव्हाण इथं आले, त्यांचं तुमचं बोलणं झालं, सगळं पंचनामा करून तुमचे जे काय नुकसान असेल नियमित मिळण असं म्हणाले. मग अचानक असं काय घडलं का तुम्ही पाण्याच्या टाकीवर जाऊन बसले? साहेब ह्यो प्रकार 2020ला माझ्या बाबत घडला होता. मला प्रशासनाची बोली भाषा, प्रशासनामध्ये चालणारा प्रकार समजतोय, तेव्हा मी त्यांच्यावर विश्वास न ठेवता मला हे त्यांच्याकडून पुरावे पाहिजे होते का बाबा हे देणार की नाही देणार. आणि 2020चं मला काहीच भेटलं नाही. त्याच्यावर मी आता त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचं मनापासून मला वाटलं नाही का यांच्यावर विश्वास ठेवणं आजही मला वाटत नाही साहेब. 2020ची भरपाई मिळाली नाही, तुम्ही कधी विचारपूस केली? हो केली ना साहेब, विचारपूस केली ना. ते काय म्हणतात? ते म्हणतात हो येईल या बघा कुठलाही माणूस असेल उद्या तुमच्याकडे माझ्याकडे तुमचे 2 रुपये आहेत, तुम्ही एकदा फोन करणार, 4 वेळा फोन करणार, 5व्या वेळेस काय म्हणणार यार ह्या माणसाकडे आपण जाऊन सुद्धा आपल्याला त्याचा मोबदला किंवा 2 रुपयाच्या भेटण्यासाठी आपल्याला 5 रुपये खर्च होत असेल तर ते 2 रुपये न भेटलेले बरे.
हे काल तुम्ही जे आंदोलन केलं त्यावेळेस त्यांनी शब्द दिला असेल ना, मागची पण भरपाई देतो किंवा पाहतो. हो, त्यांनी मला शब्द दिला का 2014 ते 2024 10 वर्षामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये जेवढं पशुधनाचे नुकसान झाले असून बिबट्याच्या सानिध्यातून तेवढी 1 महिन्याच्या आतमध्ये ते सगळ्या शेतकऱ्यांना पूर्तता करणार त्याची, असा मला शब्द दिलाय. आणि मी त्या शब्दावर ठाम आहे. 9/4/2025 रोजी तुम्हालाच घेऊन वन खात्याच्या ऑफिसवर जाणार आहे. किती शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई भेटली ते पाहणार आहे. 9 तारखेला सगळ्या त्यांच्याकडून जो काही त्यांनी केलं 1 महिन्यामध्ये काम त्याचा डाटा घेणार आहे. ते आपल्याला योग्य वाटलं त्यांचं काम योग्य चाललंय किंवा नाही चाललंय याच्याकडे आपण लक्ष देऊन सर्व काही. काल आता काही नेते होते, माऊली साहेब होते, सत्यशीलदार होते, आमच्या गावचे सरपंच होते, आम्ही सर्वांना घेऊन बसणार का बाबा काम कसं चाललंय ते. आणि जर आपल्याला याच्यामध्ये जर काय वाटलं का याच्यामध्ये वन खात्याने परत दिरंगाई चालू केली 10/4/2025 परत पाण्याची टाकी साहेब. आता हे आंदोलन जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही, जुन्नर तालुका बिबटमुक्त होत नाही, तोपर्यंत टप्प्याटप्प्याने हे आंदोलन चालूच राहणार. तुमच्या शेळ्यांचं जे नुकसान झालं त्याचा पंचनामा झाला का किंवा तुम्ही त्याच्यावर सही करून त्यांना दिली? नाही सही केली साहेब. आता तुम्ही जर पंचनाम्यावर सही नाही केली भरपाई कशी मिळणार साहेब? मी काल त्यांना बोललो होतो का मला तुमचं जे बोलणं आहे ते योग्य वाटत नाही, मी सही करणार नाही. काल आंदोलन झालं, नाही रागाच्या भरात झालं. मग आज कमीत कमी ते आंदोलन झाल्यानंतर आता कमीत कमी 10 तास झालेत. वन खात्यावाले कोणीही माझ्याकडे आले नाही का बाबा तुमचा पंचनामा अपुरा राहिला आहे, त्याच्यावर तुम्हाला सही करायची आहे, किंवा कुठलाही फोन नाही का बाबा तुम्ही पंचनाम्यासाठी आम्ही येतोय, किंवा कधी काहीच नाही. म्हणजे आतापर्यंत फोन नाही. वन खात्याने तो विषय जसं काय सोडूनच दिला. आता मला एक सांगा, तुम्ही जे मगाशी घेतलं नाव माऊली खंडागळे, अंकुश आमले, सत्यशील आता ते म्हणजे राजकारण म्हणून मी म्हणतो असं नाही, बरोबर, परंतु ते महाविकास आघाडीचे नेते हे तुमच्या त्या आंदोलनाला काही राजकीय वास आहे साहेब? हे बघा, राजकारणाचा वास येण्याची काही गरज नाही. एक शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याचं सानिध्यात असणारा एक सहकार कारखाना आहे. माऊली साहेब पण एक सर्वसामान्यातले एक नेते आहेत आणि आमच्या कॉन्टॅक्टमध्ये सर्वसामान्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे नेते असल्यामुळं त्यांना त्वरित लवकर कळालं का बाबा या असं झालं, ते पळत आले. सगळे महाविकास आघाडीचे नेते असल्यामुळे शंका, काय आपला त्यांच्यावर अविश्वास आहे असं नाही. नाही महाविकास आघाडीचे सगळे नेते तुम्हाला दिसले, मग मला तर असं वाटेल, मी एक शेतकरी म्हणून म्हणतो, कुठल्याही राजकीय गोष्टीचा विचार न करत मग जुन्नर तालुक्यात महाविकास आघाडीची ऍक्टिव्ह असू शकते आणि महाविकास आघाडीलाच वाटतंय की बाबा बिबट मुक्त झाला पाहिजे. तालुक्याचे आमदार शरद सोनवणे बिबट्याच्या संदर्भामध्ये वारंवार विषय मांडतात, सोडवण्याचा प्रयत्न करतात. ते मागे असं म्हणाले बिबट्या राहील नाही तर मी राहील. त्यांनी वेगवेगळी आंदोलनं पण केली. हो, 100%. ते आमदारकीच्या खुर्चीवर बसलेत. तुमची त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? नाही, त्यांच्याकडून 100% अपेक्षा. दादा तुम्ही आता विधानसभा सभेमध्ये गेल्या, जुन्नर तालुक्याच्या मतदारांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही आमदारकीच्या एक सिंहासनावर बसलेत, विधानसभेच्या सिंहासनावर बसलेत. शिवजन्मभूमी आहे, तुम्ही जो शब्द देता तो पूर्ण करता. आता परवा एक आंदोलन चालू होतं की राजू माझा मित्र आहे सहकारी, तर त्यांनी शब्द दिलाय 1 वर्षाच्या आतमध्ये जुन्नर तालुका बिबट मुक्त करणार. दादानी शब्द दिलेला आहे, पाहू आपण 1 वर्षामध्ये बिबट मुक्त होतो का. दादा म्हणले एक तर मी राहील नाही तर बिबट्या राहील, ठरवू. मग त्यावेळेस शेतकरी ठरवतील काय करायचं, मतदार ठरवतील आणि दादा ठरवतील 1 वर्षामध्ये बिबट्याचं काय करायचं ते, कारण दादानी शब्द दिलेला आहे. तुम्ही वारकरी संप्रदायाचं काम करता. हो, बरोबर. उत्कृष्ट शेतकरी आहे. सध्या राजकीय कुठल्या पक्षामध्ये तुम्ही? नाही, आता राजकीय कुठल्या पक्षामध्ये म्हणण्यापेक्षा शेती हाच एक सध्याचा पक्ष आहे. आत्ताचा म्हणजे शेती करणे आणि आपली कशी उपजीविका भागवता येईल याचा प्रयत्न करणे. आणि मी आत्ता सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ह्याच पक्षामध्ये आहे. वन खात्याकडून काय अपेक्षा आहे? नाही, वन खात्याने या बघा साहेब, मी माझ्यासाठी मागणं योग्य नाही. मी जुन्नर तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन त्यांच्या समोर जाणार आहे. आता तर माझी एकच मागणी आहे, तुम्ही 1 महिन्याचा मला शब्द दिलाय, 1 महिन्यामध्ये जे काही तुमच्याकडे पेंडिंग प्रकरणं आहेत त्याची लवकरात लवकर पूर्तता करा. तुम्हाला ह्याच आजच्या बाईटनुसार एक विनंती असेल किंवा निवेदन असेल, 9 तारखेला आम्ही येणार. आल्यानंतर तुम्ही किती पूर्तता केली पाहणार. 10 तारखेला कुणालाही न सांगता ह्या सानिध्यातून सांगतो हेच निवेदन समजा, पोलीस स्टेशनने सुद्धा हेच निवेदन समजा. 10/4/2025 परत पाण्याच्या टाकीवर मी शोले स्टाईलमध्ये आंदोलन करणार. पण ते एकदा आंदोलन चालू झाल्यानंतर ते थांबणार नाही साहेब. आता सगळ्यांच्या विनंती, तुम्ही सुद्धा विनंती केली या महाराज आता जाऊ द्या, एक संधी द्या. एक संधी दिली त्यांनी त्या संधीचं किती सोनं करायचं वन खात्याने.
हा प्रयत्न करायचा. आणि असं म्हणलं जातं की बाबा हे केल्यावर गुन्हे दाखल करणार. साहेब, गुन्ह्याला कुठल्याच गोष्टीने घाबरत नाही. आम्ही कुठल्याच चुकीचं काम करत नाही. कायद्याचं राज्य आहे, कायदा पाळला पाहिजे आणि कायद्याला घाबरलं पण पाहिजे ना. कायद्याला 100% घाबरलं पाहिजे. कायद्याला घाबरत असताना जे कायद्यात माणसं आहेत त्यांनी सुद्धा कायदे धरून काम केलं पाहिजे. आणि ते करत असेल तर आम्ही नक्कीच त्यांना घाबरण्यापेक्षा त्यांना सलाम ठोकायला पण मागं पडणार नाही. पण त्यांनी सुद्धा कायद्यात राहून कायद्याचं काम केलं पाहिजे. तुम्ही जर कायद्यात राहून कायद्याचं काम करत असाल तर आम्ही कायद्यात राहायला बांधले. आता तुमच्या शेळ्यांचा त्यांनी पंचनामा केलाय, तुम्ही सही केलेली नाही, ते पण इकडे आले नाही. आता तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधणार का? जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत तुम्ही सही नाही करणार? नाही, ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी सही नाही करणार. तुमची भूमिका ठाम. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.